आस्था टाइम्स, समाजसेवेची आस्था असणारं एकमेव व्यासपीठ. सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेत 303 कोटीच्या ठेवी आहेत. ठेवी सर्वसामान्य माणसांच्या आहेत. मध्ये ह्या सगळ्या कालखंडात बघितलं असता मला बदनाम करून की बाबा असे फ्रॉड केला आहे, ह्या पद्धतीनं बरेचसे मान तालुक्यात सांगितलं त्यांनी की तुम्ही ठेवी काढून न्या. तर खऱ्या अर्थानं काकांच्यावर आणि काकांच्या नंतर माझ्यावर प्रेम करणारे सगळे ठेवीदार ते म्हणले काही काळजी करू नका. कुणी म्हणजे मी कोणाला आव्हान केलं नाही, मी आज तागायत कुठल्या पेपरला दिलं नाही की तुम्ही ठेवी काढून नेऊ नका. पण एकाही ठेवीदाराने पैसे काढून न्यायच्या फंदात पडला नाही. त्यांना वाटत होतं लाईन लागेल, ही बंद पडेल, बंद पडली की आपल्याला जिंकायला सोपं जाईल, ह्या उद्देशानं सगळा प्रकार केला. पण कुठल्याही टाकेत ठेवी काढून नेण्याचा प्रयत्न झाला नाही. पण काही जे काही सर्वसामान्य गोरगरीब असतात त्यांना वाटलं की बाबा काय होतंय काय नाही म्हणून काढून नेल्या, दुसरीकडे टाकल्या. तदनंतर ज्या वेळेला हे स्थिर झाल्यावर परत तिकडून काढून आणि माघारी टाकल्या. एवढी विश्वासार्हता त्या संस्थेनं, काकांच्यावर असणारा विश्वास, तदनंतर माझ्यावर असणारा विश्वास, त्यामुळं परत त्या ठेवी जाग्यावर आल्या. त्याच्यासाठी कुठेही 1%, 2% ठेवी वाढवल्या नाहीत, आव्हान केलं नाही, काही नाही. तर ही जी पतसंस्था आहे ती सर्वसामान्यांची आहे. सर्वसामान्यांना आतापर्यंत जेवढी काय मदत करता येईल तेवढी केली. त्यात कुठल्याही सभासदाला, यात साक्षीदार बरेचसे सभासद आहेत की ते कधीही हेलपाटे घालायला आले नाहीत की बाबा काका कुठे आहेत, आम्हाला कर्ज पाहिजे. काकांनी प्रत्येक सभासदाला सांगितले की तुम्ही हेलपाटे घालू नका, तिथंच मॅनेजरकडे जावा, तुमची कागदपत्र द्या, त्या मिनिटाला तुम्हाला कर्ज मिळेल. काय काय तर सभासद असे आहेत की कर्ज घ्यायच्या आधी पैसे नेले तर परत कर्ज प्रकरण झालेले आहेत. असे बरेचसे सभासद आहेत. काय काय महाराष्ट्रात इथले ट्रॅक्टरची एजन्सी, त्या काय नाव त्यांचं, महेंद्रवाले, डीजी वाल्यांचे काकांचे एवढे संबंध होते. ते परवा तुमच्या 75च्या कार्यक्रमात मला ते डीजी वाले त्या गर्दीतून मला भेटायला आले की मी असं आहे म्हणून. गंमत अशी की ते डीजी वाले आधी महिनाभर ट्रॅक्टर द्यायचे, काकांनी फोन केला की, आणि महिन्यानंतर प्रकरण व्हायची. मग एक महिन्याची व्याज सुद्धा त्या सभासदांची वाचवलेली आहेत. दुधबावे सारख्या ठिकाणी पाटलांना तर एवढे अधिकार दिले होते की पाटील ज्याला सांगतील त्याला कर्ज, ज्याला सांगतील त्याला सभासद करून घेतलं गेलं. तर अशी वस्तुस्थिती आहे. काकांचं एकच म्हणणं होतं की माझी पतसंस्था, ज्या वेळेला रजिस्ट्रेशन करायला गेले त्यावेळेला सहकार मंत्री अभयसिंह महाराज होते. अभयसिंह महाराजांनी सांगितले की काका कशाला पतसंस्था काढताय, इथं पतसंस्था बंद करणाऱ्यांची लाईन लागली माझ्याकडे. तर त्यावेळेला काकांनी सांगितलं की पतसंस्था ही सिद्धनाथ नागरी पतसंस्था मी जी काढायला निघालोय ती पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी चांगली पतसंस्था असेल. ती त्यावेळेला त्यांनी मिलिटरीचा त्यांचा हे जोश असल्यामुळं ते जोशात सांगितलं, आणि त्या जोशानं, त्या नियमानं, नियम चाकोरीबद्ध चालवल्यामुळं आज पतसंस्था महाराज साहेबांना माहिती आहे सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात 1 नंबरची पतसंस्था आहे. गेले 33 वर्ष सलग ऑडिट वर्ग आहे आणि 10 ते 15% डिव्हिडंड. महाराज साहेबांना माहिती आहे की मध्ये कोरोना काळात सरकारनं नियम काढला होता की कुणीही डिव्हिडंड वाटू नये. तरी सुद्धा सिद्धनाथ नागरी पतसंस्थेनं 12% डिव्हिडंड दिला. पण डिव्हिडंडचा जो हे आहे तो कधी मोडला नाही. गेल्या ह्या 3-4 वर्षातच सलग 15% डिव्हिडंड दिलेला आहे. गेल्या वर्षी 7.5 कोटी रुपये प्रॉफिट झाला आहे. तर त्यांना जे माझ्यावर चुकीचे आरोप करायचे होते ते सगळे कुचकामी ठरले. एवढंच नाही तर आता मी फॉर्म भरायला गेलो तर त्या प्रशासकाला दम देऊन त्यांनी बोगस थकबाकीचा दाखला घेतला, आणि त्या थकबाकीच्या दाखल्यावर त्या इलेक्शन अधिकाऱ्याला सांगितलं की त्यांचा अर्ज बाद कर. पण महाराज साहेबांच्या कृपेनं मी प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत. एवढं महाराज साहेबांनी माझ्यावर प्रेम केलंय की रात्रीचे फोन उचलावे लागले त्यांना. किती वेळा त्यांना मंत्रालयात जाऊन सांगावं लागलं, स्वतः यावं लागलं. 3 वेळा माझा इलेक्शन अधिकारी बदलावा लागला. आणि जो एक जण आता दिलाय तो असा खमक्या दिलाय, तो म्हणला काय असलं DCMचा म्हणजे
देवेंद्र फडणवीसचे सुद्धा माझ्या प्रकरणात 5-6 फोन आले. मला वाईट वाटलं की एवढ्या मोठ्या माणसाचे सुद्धा फोन येत आहेत. म्हणजे काकांनी कसलं झाड लावून ठेवलंय, त्याचा एवढा मला त्रास झाला ते सांभाळता. जर महाराज साहेब जर माझ्या पाठीशी नसते तर मला एक तर आत्महत्या करावी लागली असती, अन्यथा त्याच्या दारात जाऊन बसावं लागलं असतं. ह्या 2च गोष्टी माझ्या समोर होत्या. पण महाराज साहेब असल्यामुळं ना मी त्याच्या दारात गेलो नाही ना दुसरा कुठला विचार करायची गरज पडली नाही. आणि त्याला सर्वस्व कारणीभूत मी महाराज साहेबांसमोर बोलत नाही, वस्तुस्थिती सांगतोय. संबंध नाही. वाघोजी काकांचं एकच लक्ष होतं की कामगार हा सुखी आहे, समाधानी राहिला पाहिजे, तरच संस्था चांगली चालेल. जर कामगार अडचणीत आला तर तो चोऱ्या करेल, आणि चोऱ्या करू नये म्हणून आज जनरल मॅनेजरला 50,000 ते 55,000 रुपये पगार आहे, बसायला AC कॅबिन आहे, राहायला फ्लॅट आहे. एवढंच नाही, सर्व शाखा प्रमुखांना AC कॅबिन आहेत. ही खरी वस्तुस्थिती आहे. एकही कर्मचारी कुठल्याही कर्जदाराचा सभासदाचा चहा पिलेला नाही. कुठल्याही धाब्यावर गेलेला काकांना चालत नव्हता. गेला की तो दुसऱ्या दिवशी घरी जात होता. मग ही चाकोरीबद्ध आणि शिस्तप्रिय असणारी सिद्धनाथ नागरी पतसंस्था. काकांच्या नंतर मी जरा खचलो होतो, तर महाराज साहेब दुसऱ्या दिवशी मला भेटायला आले. महाराज साहेबांना म्हणलं, महाराज साहेब आता काय खरं नाही. तर महाराज साहेबांनी मला जाता जाता एकच सांगितलं, मी आहे रे. हा शब्द मी शेवटपर्यंत डोक्यात ठेवला. पण ते डोक्यात नुसता ठेवला नाही, तर महाराज साहेबांनी ते वस्तुस्थिती म्हणजे आचरणात मला आणून दाखवला. महाराज साहेबांच्या मुळे आज सिद्धनाथ नगरी सहकारी पतसंस्था वाचली. म्हणजे अधिकारी वर्ग जेवढा त्रास देत होता, अक्षरशः कमिशनर पुढं किती वेळा जाऊन तो आमदार बसत होता, त्याला लिमिट नाही. एक वेळ कमिशनर मी आपला बाहेर बसलो होतो, तर कमिशनर येतानाच मला म्हणले, पोळ साहेब या. तेव्हाच मला आत घेऊन जायला लागले. अरे म्हणले, ते का मागं लागलाय, त्याला पतसंस्था पाहिजे असते, 5-6 काढून देतो पतसंस्था. हे कामगारांचं नाव पुढे केलंय. ऍक्च्युली कामगारांचा काही संबंध नाही, पडद्यामागं तो आहे, त्याला पुढे येता येत नाही. कारण त्याच्या खानदानात पुढे येऊन पतसंस्थेच्या बाबतीत मत मागायची कसलीही लायकी नाही म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यानं कधी ज्या बँकेचं पतसंस्थेचं कर्ज घेतली ती आज तागायत एकाचंही रिटर्न केलेलं नाही. आणि ही सर्व बँकांना, सर्व पतसंस्था संचालकांना, पतसंस्थेच्या चालवणाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, मान तालुक्यातले सर्व पतसंस्थेचे चेअरमन माझ्या पाठीशी आहे. ते सर्वजण म्हणतायत की काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. जरी त्याच्या पार्टीत असलो तरी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळं आज मी सर्वांना आव्हान करतो, सिद्धनाथ नागरी पतसंस्था ही एक चांगलं, जसं आपण बारामतीला सोनं घ्यायला जातो तसं खणखणीत नाणं आहे. 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही. एवढंच नाही तर मंत्रालयातनं लावलेल्या ऑडिटरनं सुद्धा जे काय रिपोर्ट दिलाय त्यात सुद्धा कुठेही भ्रष्टाचार नाही. महाराज साहेब कर्ज काढले सेवकांनी, 3 महिन्यानंतर व्याजासहित भरले आणि तो म्हणतोय फ्रॉड झाला. कोर्ट म्हणतोय ह्याच्यात कुठं फ्रॉड झालाय. कमिशनर म्हणतोय अरे हे आपण कोर्टात किंवा केसेस घालण्यात आपण बसायचो, कोर्टाचे हेलपाडे घालत, हे परत पुढारी व्हायचे मोठे आणि कशासाठी हे केसेस घालतोय. तरी सुद्धा हे शासन असल्यामुळं ह्या केसेस घातल्या गेल्या. फक्त महाराज साहेबांनी पाठिंबा दिल्यामुळं परत मला बळ आलं. माझं नशीब चांगलं, सहकार मंत्री बदलले. महाराज साहेब मला सहज एकदा म्हणले, तू नशीबवान आहेस. तर हा योगायोग त्यातही ते खातं महाराज साहेबांच्याच बाजूला आलं. त्यामुळं म्हणजे एवढे हात बळकट झाले आणि संस्था वाचवायच्या दृष्टीनं फायद्यात झालं. आता त्याचं कसलंही मंत्रालयात सहकार खात्याकडं ऐकलं जात नाही. त्यामुळं तो फार विचलित झाला आहे. आणि सध्या तो 500 कोटीची संस्था 500,000 रुपये देऊन मिळवायच्या फंदात पडलाय. एवढंच मी सांगतो. तर
तुम्हाला बाकीचं सांगायला गरज नाही कारण ते मान तालुक्यात जात चालतं. काय तरी सुद्धा आज महाराज साहेब मला सांगावंसं वाटतं की जेवढ्या वेळा मी काकांच गेल्यानंतर 3 वर्षात नाव घेतलं नाही, त्याच्यापेक्षा ह्या प्रचाराच्या दरम्यान समोरचा माणूस म्हणतोय की काकांनी माझ्यावर अशाचे उपकार केले, आज आम्ही आहोत ते काकांच्यामुळं. तोच एका शेतकऱ्याजवळ सभासदाजवळ गेला की माणसं बोलवा, आपण इथं बसूया. तर तो म्हणला, भाऊ तुम्ही बसा इथं आत, पण मी आत बसू शकत नाही कारण हे वरचं छत आहे ते काकांच्यामुळं आहे, त्यामुळे मी आत बसू शकत नाही, तुम्ही घ्या, मी तुमच्याबरोबर नाही. आम्हाला पक्षातनं काढून टाकलं, पार्टीतनं काढून टाकलं तरी चालेल, पण सिद्धनाच्या बाबतीत मी उलटा जाणार नाही, हे ठाम सांगणारी मान तालुक्यातली माणसं आहेत. आणि ती वस्तुस्थिती आहे. तुमच्याबरोबर बाकीच्या वेळेला असेल पण सिद्धनाच्या बाबतीत नाही, हे अशा पद्धतीने सांगणारे सुद्धा मान तालुक्यात भरपूर कार्यकर्ते आहेत. तर मी सगळ्यांना आवाहन करतो, कुठलाही गैरसमज डोक्यात ठेवू नका. सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं वाघोजीराव पोळ संस्थापक पॅनल, सहकार बचाव पॅनल हे त्याच्यापासून बचावण्यासाठीच नाव दिलेलं आहे. तर कब्बशी हे चित्र आहे, त्या चित्रापुढं शिक्का मारून संस्था हाय अशीच पुढं चालावी यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हीच मी तुम्हाला तुमच्या पुढे अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.